नमस्कार. मी वैशाली. सिंगापूरच्या चौथ्या भागात आज आपण आलेलो आहोत. सिंगापूर ओशनारियममध्ये. आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर आपण म्हणू शकतो की हे एक भव्य असं मत्स्यालय आहे. आत्ता समोर इथे आपल्याला जेलीफिश खूप जवळून बघायला मिळतोय. जेलीफिशबद्दल काही गोष्टी ऐकून होतो, पण प्रत्यक्ष जेलीफिश कसे दिसतात ते इथे बघायला मिळालं. आणि त्यांच्या कितीतरी वेगवेगळ्या अशा प्रजाती आहेत, त्यासुद्धा आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत. इथे दिसणारे जेलीफिश हे सगळ्यात आकर्षक आणि मॅजिक वाटणारा असा समुद्री जीव आहे. त्याची हालचाल, पारदर्शक शरीर आणि प्रकाशात बदलणारे रंग पाहून पर्यटक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात. व्हाईट स्पॉटेड जेलीफिश, मून जेलीफिश, अपसाइड डाऊन जेलीफिश, सी नेटल जेलीफिश अशा विविध प्रकारच्या जाती आपल्याला इथे जेलीफिशमध्ये बघायला मिळतात. इथल्या या जेलीफिशच्या विभागात मला असं वाटलं आहे की सगळीकडे इथे अंधुक प्रकाशात चमकणारे जेलीफिश आहेत. तिथलं शांत, स्वतःला एकदम असं रिलॅक्स करणारं ते वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्यासमोर असे छान नाच करणारे जेलीफिश आहेत. इथे छताला समुद्री प्राण्यांच्या भव्य अशा प्रतिकृती लावलेल्या होत्या आणि ह्या प्रतिकृती बघताना मजा वाटत होती, कारण त्या चक्क हलत होत्या. या भव्य मत्स्यालयातच प्रचंड आकाराचे काचेचे टँक आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण अगदी समुद्राच्या तळाशी उभं राहून हे सगळे मासे असे बघतोय. समुद्रात राहणाऱ्या या माशांचा अधिवास समुद्रात जसा असतो तसा इथे त्यांनी बनवण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे.
इथे वेगवेगळ्या समुद्री भागांनुसार झोन तयार केलेले आहेत. म्हणजे इंडियन ओशन, पॅसिफिक ओशन, साऊथ चायना सी अशा प्रत्येक झोनमध्ये त्या त्या भागातील विशेष जीवसृष्टी दाखवलेली आहे. आणि आत्ता इथे आपल्याला दिसतोय निमो. लहान मुलांचा विश्वातला ॲनिमेटेड चित्रपट फाइंडिंग निमो या चित्रपटातला निमो. इथे एका शाळेची सहल आली होती आणि त्यातली छोटी मुलंसुद्धा तो मासा बघून निमो निमो असं ओरडायला लागली. आणि इथे आता आपण बघतोय शार्क डोम किंवा त्याला आपण शार्क ग्लास टनेल असंही म्हणू शकतो. हा शार्क डोम म्हणजे एक काचेचा बोगदा आहे आणि ज्याच्या चारही बाजूंना आपल्याला पाणी दिसतं. इथे चालताना आपल्या डोक्यावरून किंवा आपल्या आजूबाजूला शार्क पोहत असतात आणि त्यामुळे असं वाटतं की तुम्ही थेट समुद्राच्या तळात आहात आणि तुमच्या आजूबाजूला सगळीकडे शार्क मासे पोहत आहेत. इथेही विविध प्रकारचे शार्क बघायला मिळतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सँड टायगर शार्क, हॅमरहेड शार्क, सँडबार्क शार्क आणि कधीकधी एकाच वेळी अनेक शार्क एकत्र पोहताना जेव्हा दिसतात तेव्हा ते दृश्य खूपच रोमांचक असतं. या टनेलमध्ये चालताना शार्क अगदी जवळून पाहता येतात. मोठ्या काचेच्या भिंतीमुळे त्यातलं सगळं दृश्यसुद्धा स्पष्ट दिसतं. लाइटिंग आणि साऊंडमुळे खऱ्या समुद्रासारखा अनुभव मिळतो आणि शार्कच्या जीवनाविषयी माहिती देणारे डिस्प्लेसुद्धा इथे लावलेले आहेत. एरवी शार्क माशाची भीती वाटत असते, पण इथून जेव्हा अगदी जवळून असं त्याला बघतो तेव्हा हा प्राणीसुद्धा सुंदर आणि इथे तरी आत्ता बघताना शांत वाटत होता. अगदी जवळून बघताना त्याची त्वचा, त्याचे डोळे हे कसे आहेत हे सुद्धा अगदी छान बघायला मिळालं. या टनेलचं वैशिष्ट्य मला एवढंच वाटतंय की हा सगळ्यात थरारक पण तितकाच आकर्षक असा भाग आहे. इथे विविध प्रकारचे हे मासे बघत असताना त्या माशांबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित इथे अशी डिस्प्लेवर दिसत असते. इथे प्रवाळ भित्ती म्हणजे कोरल रीफ्स हा अत्यंत सुंदर आणि रंगीबेरंगी विभाग आहे. इथे समुद्रातील जिवंत परिसंस्थेचा अप्रतिम अनुभव मिळतो. प्रवाळ ही वनस्पती नसून जिवंत सागरी प्राणी आहेत. हजारो सागरी जीव एकत्र येतात आणि मोठ्या भित्तीसारख्या रचना तयार करतात. यांना समुद्राचं जंगल असंही म्हटलं जातं. इथल्या या विभागामध्ये विविध रंगांचे प्रवाळ बघायला मिळतात, जसं की लाल, पिवळा, निळा, जांभळा अशा रंगांमध्ये.
इथे यांची रचना अगदी नैसर्गिक समुद्री वातावरणासारखी केलेली आहे आणि याच्यामध्ये एरवी समुद्रामध्ये सुद्धा छोटे मासे राहत असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर क्लाउन फिश म्हणजे निमोसारखा दिसणारा मासा, बटरफ्लाय फिश, एंजल फिश, सी एनिमोनी म्हणजे समुद्री फुलासारखे दिसणारे जीव आणि हे सगळे जीव प्रवाळांवर अवलंबून असतात. प्रवाळांमुळे सागरी जीवांना घर आणि संरक्षण मिळतं. समुद्रातली जैवविविधता टिकते आणि किनाऱ्यांना लाटांपासून संरक्षण मिळतं. या ठिकाणी फिरताना रंगीबेरंगी, शांत आणि मनमोहक असं वातावरण वाटतं. इथे फोटो आणि व्हिडिओसाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथे असणाऱ्या माहितीच्या फलकांमुळे छोट्यांना आणि मोठ्यांना सुद्धा प्रवाळांबद्दलची खूप सारी माहिती मिळते. इथे हे जे मोठे मोठे काचेचे टँक्स आहेत त्यांची स्वच्छतासुद्धा कशी केली जाते ते सुद्धा इथे आम्हाला बघायला मिळालं. ही प्रवाळ कशी दिसतात हे बघण्यासाठी इथेच काचेला असं भिंगसुद्धा आहे. हे बघा, अगदी जवळून ती कशी दिसतात ते इथे आपल्याला दिसतंय. इथेच आपल्याला प्रयोगशाळा सुद्धा दिसते आणि इथे आत्ता हा आपल्याला दिसतोय हा प्रचंड मोठा काचेचा टँक आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रकारचे वेगळे वेगळे मासे त्यांनी सोडलेले आहेत. इथे समोर तुम्हाला लोकही दिसत आहेत त्याच्यावरनं अंदाज येईल की हे किती मोठा टँक आहे तो. एकदम शांत वातावरण, बाजूला वाजत असणारं ते शांत असं संगीत आणि त्याच्यामध्ये शांतपणे बसलेली मी, हे दृश्य माझ्या मनातून कधीही पुसलं जाणार नाही.
त्या शांत वातावरणातनं जेव्हा पुढे येते तेव्हा मला इथे भेटले डॉल्फिन्स. आणि सर्वांनाच आकर्षण वाटेल असं आपण जेव्हा चालत असतो तेव्हा काही ठिकाणी पाऊल पडल्यानंतर हे आपोआप असं डिझाईन तयार होत होतं. इथे लहान मुलं खूपच खुश झाली होती. हे मत्स्यालय बघून बाहेर पडताना एक खूप छान संदेश त्यांनी दिला आहे. सगळीकडे आता आपण म्हणतोय की तापमान वाढतंय आणि त्यामुळे बर्फ वितळतोय आणि हा बर्फ वितळणारा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढवतोय आणि हे काही काळानंतर हे पाणी एवढं वाढणार आहे की ते चक्क आपल्या घरापर्यंत पोचणार आहे. आणि इथे दिसतंय की आपल्या घरातलं सगळं फर्निचर आहे ते सुद्धा इथे पूर्णपणे असं पाण्यात आता तरंगतंय, कारण घरामध्ये सुद्धा आपल्या आता पाणी शिरलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.